एक मोठी बातमी आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा मेल आला आणि अर्थात यामुळे खळबळ उडाली। संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय रिकामी करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयाचे पोलीस छावणीमध्ये रूपांतर झालेलं यावेळेला दिसलं। बॉम्ब शोधक पथक डॉग स्क्वॉड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचला आणि बॉम्बचा तपास सुरू झाला। तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयामधील सर्व अधिकारी कर्मचारी यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। जिल्हाधिकारी कार्यालयामधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इमारतीच्या खाली येण्याचे आणि इमारतीच्या बाहेर येण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत। आज सकाळी या संदर्भातील एक मेल जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी प्राप्त झाला। त्या अनुषंगाने स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिली गेली होती की यामध्ये जो बॉम्ब ठेवलेला आहे त्याची वेळ सांगितलेली होती। या अनुषंगाने कुठलाही धोका होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय याचे सर्व मजल्यावरील सर्व अंमलदार, सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे। संपूर्ण परिसर आणि पूर्ण बिल्डिंगचे सर्व फ्लोअर, सर्व रूम्स या BDDS स्क्वॉडच्या माध्यमातून चेक केले जात आहे। सर्व त्या प्रिकॉशन्स घेतले जात आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।